नमस्कार, आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी. 15 वर्षांनी पुन्हा मिळते पूर्ण ईपीएस पेन्शन. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर आर्थिक आधार देणारी ही महत्वाची योजना आहे. ही योजना ईपीएफओ मार्फत राबवली जाते. या योजनेत कम्युटेड पेन्शन नावाचा एक विशेष नियम आहे. या नियमामुळे काही पेन्शन धारकांना सुरुवातीला कमी पेन्शन मिळते, मात्र 15 वर्षानंतर त्यांना पुन्हा पूर्ण पेन्शन मिळू लागते. यामुळे अनेकांना हा नियम कसा काम करतो याबद्दल उत्सुकता आहे. कम्युटेड पेन्शन म्हणजे निवृत्तीच्या वेळी कर्मचारी आपल्या मासिक पेन्शनचा काही भाग एक रकमी रकमेच्या स्वरूपात घेऊ शकतो. ईपीएस 95 योजनेत पूर्वी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक पेन्शनच्या कमाल 1/3 रक्कम एक रकमी घ्यायची परवानगी होती. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर दरमहा 3000 पेन्शन मिळणार असेल तर तो सुमारे 1000 चा भाग एक रकमी घेऊ शकत होता. त्यामुळे त्याला पुढील काही वर्ष 2000 इतकी कमी पेन्शन मिळत असे. 15 वर्षानंतर पुन्हा पूर्ण पेन्शन कशी मिळते मित्रांनो, ईपीएफओच्या नियमानुसार जर एखाद्या पेन्शनधारकाने कम्युटेड पेन्शन घेतली असेल तर त्याच्या पेन्शन मध्ये 15 वर्ष कपात केली जाते. परंतु 15 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ती कपात बंद होते आणि पेन्शन पुन्हा मूळ रकमेपर्यंत प्रमाणे पूर्ण मिळू लागते. म्हणजेच पहिले 15 वर्ष कमी पेन्शन, 15 वर्षानंतर पुन्हा पूर्ण पेन्शन. हा बदल बहुतेक स्वयंचलितपणे म्हणजे ऑटोमॅटिक लागू होतो. पेन्शनधारकांना मिळतो फायदा ते लक्षात घ्या मित्रांनो. हा फायदा मुख्यतः त्या कर्मचाऱ्यांना मिळतो ज्यांनी 26 सप्टेंबर 2008 पूर्वीचा पर्याय निवडला होता. निवृत्तीच्या वेळी पेन्शनचा काही भाग एक रकमी घेतलेल्या या पेन्शनधारकांना 15 वर्षानंतर पुन्हा पूर्ण पेन्शन मिळवण्याचा अधिकार आहे. सरकारी माहितीनुसार देशभरातील सुमारे 6.3 लाख ईपीएस पेन्शनधारकांना या नियमाचा फायदा झाला आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.